फेकून आहे तसं लहान बाळाला. झाले बॅग केली का नाही? बॅग निघायचं का? संध्याकाळला निघायचंय. चला पाहूया आता. जर झालं तर दुसरी ट्रॅव्हल्सची यादी बुक करणार आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आई आहे. नमस्कार आजी. नमस्कार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो आहे आजीचा नमस्कार आता कमी होणार आपल्या व्हिडिओमध्ये. होणार म्हणजे दिसणार नाही. आणि ती आता बरेच दिवस होऊ शकते. आजी जेव्हा तिकडे येईल गावाकडे तेव्हाच आता पुढचा नमस्कार येईल असं मला वाटते. आणि आजचा दिवस आहे तो ज्या आपला पुण्यामधला शेवटचा दिवस असणार आहे. मग आजी चालायचं तुम्हाला आमच्यासोबत? होत नाही म्हणून ओमच्या घरी बरी बाबा. तुमच्या घरी नाही ना, माझ्या घरी असं म्हणायचं. मी माझ्याच घरी आहे. माझ्या घरी नाही तुम्ही? माझ्याच घरी मी. हो का नाही? हो असं म्हणायचं नाही आजी तुम्ही. चालू आहे. हा आजीचं चालू आहे. आज जास्त आहे. आजीला असं चांगलं वाटत आहे किंवा नमस्कार वगैरे घ्यायचा असतं. स्वतःहून आज आली आहे आजी आणि म्हटलेलं आहे की लेक चालली, आज महिनात चालली, मानात चालला. आता दिवसभर मला काही गमून नाही राहायचं. गमाचं नाही आता. नाही सध्या थोडा वेळ आहे मी दिवसभर, पण उद्याच्या दिवस आम्ही घरी राहणार. याच्या उपर कवा येता कवा नाही आमच्या गावाला. मालिकेला आणि जा बाबा. हा हो ना. आता आला 2-3 महिने झाले नाही तर पुण्याला येऊन. हो तरी लवकर आला मी. आई पण आहे इकडं. तुमचं काम झालं सर? माहेरचा टूर कामासाठी आलते का? बघा मित्रांनो, असं एक पण दिवस असं इजी भाऊ घरी राहिला नाही. त्याचे काम झाले. आज चालला तो. आणि किती दिवस झाले आम्हाला तूच सांग आता. तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा पाहुण्याने किती दिवस राहायला पाहिजे. आता तसं बोलतो तो काम होता बोलायला लागतो मला. ही गोष्ट कामाचा विषय नसते. काम म्हणजे का आता ठरलेलं असते ना. आणि सहजासहजी काय 2 दिवस राहायचं काम पण बाहेर. अरे हो, आता पाहुण्याचं कसं असतं 2 दिवस जरी राहायचे असतात पण 2 दिवस कामाचे असतात. पण आता येऊ शकते का? वा माझ्यापेक्षा आई लवकर येणार आहे. समजतं का? अरे पण व्यवस्थित बसून तिला ट्रॅव्हल्स मधून तरी येऊ शकते. आणि आता एवढं सोपं वाटत आहे किंवा आई पण येऊ शकते असं मला वाटत आहे. नाही आता जाणार कधी दिवाळीला आणा जाणार डायरेक्ट. दिवाळीला येईल तुम्हाला घ्यायला डायरेक्ट. बरं दिवाळीच्या आधी पण येणार आहे. रक्षाबंधन येणार आहे. रक्षाबंधनला कोण कोण येणार ते सध्या बघू आपण. चांगलं राहील कोणी आलं तर. इकडे राधिकाचं चालू आहे. काय करताय? भरल्या का? बॅग केल्या? अच्छा प्रेस करत आहे. कपडे प्रेस करत चालू इकडे. आणि इकडे मामी पण आलेले आहे. आज तुम्ही आम्हाला कोणीतरी देवाला घेऊन चला. नमस्कार. नमस्कार. सगळे लोकांना दिले. आम्हाला घरचे लोकांना नेले का? देवाचं दर्शन. तुझी बहीण येऊन नेलं. मामीला नेली का कुठं? मामीला म्हणजे मामा सोबत आलेल्या. तुम्हाला किती वेळा चला म्हटलं. तुम्ही म्हणे आम्ही पुण्यातच राहतो, आम्हाला पुण्यात फिरायचं आहे. काही नाही बोलायचं. बरं ठीक आहे लोणावळ्याच आहे. पण तुम्ही 5 जण इकडे गेले ना ऑलरेडी. तिकडे आमचाच प्लॅन होता की जा म्हणून. तुमचा प्लॅन नव्हता ते. आम्ही कसतरी चंदा जमा केली गेलो. आम्ही काय म्हटलं तर पहिलेच आळंदीला जायचं पण सर्वजण म्हणतो आळंदीला देव वगैरे नाही आहेत नंतर जायचं नाही. एखाद्या देवस्थानात चला. काय लोक पैसे म्हणतात. चला पण झालं दर्शन. काय मग तिथं गर्दी नसेल यावेळेस जास्त? गर्दी होती बाबा इकडे काय. हो. आणि याचं सर्वजण गेले होते तुम्ही आळंदीला. हा आपली ऋतू पण आलेली आहे. इकडे बा टिकट्या. हो आता झोपेतून उठलेली आहे ऋतू पण. आंघोळ वगैरे झाले. आता मग पोरी कोणासारखी दिसती? आणि डोळे पान आतमधले भवळ्या पा कशा तिच्या काळ्या नाहीये. नीट पा काळ्या नाहीये. रोहिणी सारख्या आहे. मग कशी काळ्या पा. पिऊ
आणि ऋतू जे आहे रामभाऊ आणि रोहिणीताईवर दिसत आहे. किट्ट्या अरे फेकून आहे तसं लहान बाळाला. झाले बॅग केली का नाही? बॅग निघायचं का? संध्याकाळला निघायचं आहे. आत्ताच ट्रॅव्हल्सचं जे आहे तिकीट वगैरे बुक केलेलं आहे. त्यातनी आपण घेतलेलं आहे 8चा टाइम ठेवलेला संध्याकाळी. कारण रात्रीचा प्रवासच चांगला होते. कारण पुण्यातनी जी आहे या टायमाला जर निघाला आपण तर ट्रॅफिकच एवढी असते की आपल्याला 1-2 इथंच वाजणार पुण्याच्या बाहेर निघाला. त्याच्यामुळे संध्याकाळचं तिकीट काढलं तर व्यवस्थित ट्रॅव्हल्स जाणवते. आणि आपलं कसं आहे घरी गेल्याबरोबर लगेच उजेडी वाजेडी व्यवस्थित जाणवते. सकाळी नाश्त्याच्या टायमावर जाणवते फ्रेश होते. त्याच्यामुळेच संध्याकाळचं तिकीट काढलेलं आहे. बरं काढलं संध्याकाळचं. आणि आपल्या इकडे रेल्वेची जी आहे ती व्यवस्थित सुविधा नाही आहे. त्याच्यामुळे ट्रॅव्हल्सचंच तिकीट काढलेलं आहे. वाशिम पर्यंत आहे पण ते दिवस ठरलेले असतात. आणि वाशिमहून पण कसं आपल्या तिकडे जावंच लागते ना मग बसनं पण. तिकडे 1-2 घंटे जातातच वाशिमवरनं. आणि अकोला गेला तर अकोल्याचं पण तसंच 2-3 तास लागतात कारंजा जायला. आणि सकाळी हे कशी डायरेक्ट ट्रॅव्हल्स आपल्या गावातून जाते. म्हणजे आपलं गाव जे आहे ना हायवेला आहे ना, नागपूर पुणे जो हायवे आहे त्या हायवेलाच आहे. त्याच्यामुळे गाडी जे आहे तिथं 2 मिनिटासाठी का होईना ते थांबवतात. तिथं उतरलं की लगेच आपण घरी उतरू शकतो. तर इकडून जा कारंजा, वाशिम जाऊ, वाशिमहून कारंजा जाऊ, कारंजावरनं परत गावाकडे येऊ. म्हणजे असं 1-2 तास जातात आपले 2 तास. आणि सहभागी होते आपल्याला. वजा वगैरे जास्त आहे, बॅगा आहे सोबत, ते पण जास्त चढ उतर करायचं काम नाही. इकडे आजी नाती आहेत बाप्पा. चला मग आता आज पूर्णाच्या पोळ्यावर पेर आहे का आज? रात्री पाहुणचार आहे. तिकडे जेवले घरचे जेवले ना. आता कसं घरच्या जमता नाही ऐकायला सगळं. केली आता किती थोडा स्वयंपाक केला. सगळे जण तिकडे जेवायला गेले. अरे ते वेळेवर ठरलं आणि घरचे होते ना ऑलरेडी. सांगितलेलं होतं, सांगून गेले. सांगितलं होतं ना फोन करून. तर स्वयंपाक झाला होता ना. असं आहे. इकडे नाराज झालं थोडंसं कारण स्वयंपाक झालेला होता करी. आणि आमचं जे वेळेवर ठरलं होतं बाहेर जायचं, त्याच्यामुळे तिकडे जेवायला गेलो. आणि इकडं आई आणि राधिका दोघी जणी होत्याच. तसं आता 4-5 वाजता भूक लागेल ना तुम्हाला? नाही बाबा. मग संध्याकाळच्या 6 वाजता स्वयंपाकाला लागायला लागते आपल्याला. स्वयंपाक करून दे मग. 6च्या आधी म्हटलं चालते कारण 6 वाजे लोक झालं पाहिजे. 6 वाजता आम्ही इथून निघणार आहे कारण ट्रॅफिक आहे. 1-2 तास सहज लागणार आहे. आलू चटणी पोळ्या चटणी पोळ्या 2 बॉटला भरून झाले. तिथे जेवण 9 वाजता 1 बॉटल. हा चालते. ट्रॅव्हल्समध्ये जेवण केलं आम्ही. घरून येताना डबा घेतला होता सोबत. त्याच्यानंतर ट्रॅव्हल्समध्ये जेवलो आम्ही. दगदग होत नाही ना, खाल्ले जात नाही ना. तिथे जेवलं आरामशीर जेवण होते ट्रॅव्हल्समध्ये पण. आता पहिले इकडून जावं लागणार आपल्याला संगमवाडीमध्ये. तिथून ट्रॅव्हल्समध्ये बसून आपल्या गावात नाही सरळ. चला वेळ आहे तसं आणखी. इथून वेळ हे करायला लागेल. झालेच ना आता. एका 12 वाजत आलेले. राजेश किती 5 तास 4-5 तास. 1-2 तास खाण्यापिण्यातच जाते आता. चला कोणी येत नाही. चला येत नाही. मला नाही बरं आजच नाही म्हणणार. त्याच्याकडे जीव मोबाईल पडून खाली जीव नाही नाही का. माझ्या जीव झाला. आणि 2 मिनिटं आधी फक्त फोन येऊन गेला मला की जे तुमचे जे ट्रॅव्हल्स आहे ते निघत आहे, तुम्ही कुठं आहे. तर आता काय करणार, ट्रॅव्हल्स निघत आहे म्हटल्यावर तर आपण वेळेत जाऊ नाही शकत ना. आणि तिकीट पाहिलं तर जे होतं अचानक समजलं 8 वाजताचं तिकीट काढलेलं होतं. आणि आत्ता बघितलं तर ते तिकीट जे आपलं त्याचा टाईम आहे 6:30चा. मिस झालं थोडंसं बुक करताना. मग आता कोणची 6:30चा टाइम होता याचा. तिकडे पाहिलं तर 8चा आहे म्हणून आपण निष्काळजीपणा नव्हतं बसलेलं.
की जाऊ 7 वाजता जाऊ, आणि 6:30लाच त्याचा फोन आला की ट्रॅव्हल्स आलेले आहे आणि तुमचं सीट आहे खाली आहे, तुम्ही कुठं आहात? तर वेळ इथून पुण्यात शक्य नाही आहे, 2 तास तिथे जायला लागतात आपल्याला. आणि ठिकाणं सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठं जायचं होतं आम्हाला. तर असं आहे, आज अचानक आता व्हिडिओ ट्रॅव्हल्सचं प्रोग्राम आता होऊ शकते. खूप लांबचा प्रवास आहे, रात्रीचाच प्रवास चांगला वाटते. काय करायचं मला? ट्रॅव्हल्स जे आहे ते सकाळी नसतात, रात्रीच्याच चालतात, कारण ट्रॅफिक एवढी असते तेवढ्या टायमात नेऊ नाही शकत ते. काय असं सध्या चला पाहूया आता. जर झालं तर दुसरी ट्रॅव्हल्स जी आहे ती बुक करणार आहे. वेळेवरच ट्रॅव्हल्स असताना करायचं काय दुसरं? कारण मामी म्हणताय की उद्याला जा, का उद्याची काढायची? आजच काढायची. तर आता 10 ते 11 वाजणार आम्हाला. वेळेवर टाइम चेंज झाला. असं वाटलं की लवकर जाईल आणि लवकर आमचं जाणं होईल, पण आता उशीर होत आहे. आता जावं लागणार आम्हाला 10 ते 11 वाजता. आजच्या जेवण आता इथंच होऊ शकतं का आपल्याला? आपण इथं किती वाजता बसलो होतो तेव्हा? बस कसं होतं, 9 साडेनऊची होती आणि 10ला निघाली होती. आज असं झालं की बरोबर 6:30चा ते 6:30चाच फोन आला त्याचा, आणि 7च्या टायमालाच ट्रॅव्हल्स निघून गेलेली. आणि फोन आम्हाला वाटलं की 8 वाजतील समजा, ट्रॅव्हल्स 8 वाजता जाईल. आज लवकर गेली अचानक. आमची ट्रेन जी आहे ट्रॅव्हल्स आजची हुकलेली. आता उद्याला समजणार नाही की आता काय करणार. एक तर ट्रॅव्हल्स चेंज करावं लागणार, नाहीतर मग कॅन्सल करावं लागणार. उद्याला जाणं होणार आमचं. तर आजचा दिवस इथंच मोडणार आहे असं वाटते आम्हाला. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.